अमरावतीमध्ये ड्रग्ज विरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून अमरावतीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या आरोपींसह स्थानिक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कार्यवाहीत तब्बल 76 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली असून या प्रकरणात मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की मुंबई येथील आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम हा बडनेरा येथील ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील विश्रामगृह परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान अमरावतीतील छायानगर येथे राहणारा सोहेल खान फिरोज खान याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून तब्बल 76 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या कार्यवाहीतून मोठं ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील सुकडी परिसरातही कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. मात्र त्या प्रकरणातील आरोपी आणि आत्ताच्या कारवाईतील आरोपी यांच्यात सध्या तरी थेट संबंध दिसून आलेला नाही. सुकडी परिसरातील कारवाईचा सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. तसेच अमरावती शहर ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलिसांचा निर्धार असल्याचेही पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले आहे. काल दिनांक 14/3/2026 रोजी आमच्या गुन्हे शाखेच्या पथकाला एक खात्रीशीर बातमी मिळाली होती की एक इसम आहे मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम, हा अंधेरी वेस्ट मुंबई इथून येथे राहतो आणि तो इथल्या काही लोकांना एमडी विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही तो सापळा लावून होतो. सुमारे सायंकाळच्या सुमारास सर्किट हाऊस नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी तो आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच तिथला आपला एक लोकल व्यक्ती त्याच्यासोबत होता, सोहेल खान फिरोज खान, राहणार छायानगर, हा आणि तो त्या दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. पंच आणि राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष त्या दोघांची झडती घेतली असता जो मुंबईचा इसम होता मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम याच्या ताब्यातून सुमारे 76 ग्राम एमडी ही आम्हाला रिकवर करता आली. एक राजपत्रित अधिकारी आणि 2 पंच या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या एकंदरीत तपासामध्ये त्यांच्याकडनं आणखी बऱ्याच लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. लवकरच यामध्ये परत एकदा मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर मागच्या वेळेस सुकडी परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईच्या आरोपींचा आणि याचा काही संबंध आहे का किंवा ती कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे? अगदी बरोबर आहे. दिनांक याच महिन्याच्या 8 तारखेला आपण लालखडी ते सुकडी परिसरामध्ये एक 2 किलो 80 ग्राम एमडी जप्त केलेली होती. त्या गुन्ह्याचा तपास आमच्या गुन्हे शाखेचं पथक करत आहे आणि त्या गुन्ह्याशी आणि या गुन्ह्याचा आता तरी सुरुवातीला संबंध दिसून येत नाही आहे. तेही आम्ही तपासतोय की या लोकांचे त्या लोकांशी कुठे लागेबांधे आहेत का. आणि त्या 8 तारखेच्या ज्या गुन्हा दाखल केलेला आहे 2 किलो 80 ग्राम एमडीचा, त्या संदर्भात आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहे. त्याच्यामध्ये आणखी एका आरोपीच्या पोझिशनमधनं त्याच्या घरातनं आपल्याला 62 ग्राम एमडी मिळालेली आहे आणि इतर आरोपीच्या शोधावर आमचे गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तपास करत आहे. लवकरच या गुन्ह्यातले उर्वरित 6-7 आरोपी आहेत. आणखी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. असे सर्व अटक करून अमरावती शहर लवकरच आम्ही ड्रग फ्री करण्याच्या विचारात आहे. अमरावतीमध्ये ड्रग्ज विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिना अजून अर्धाच झालाय आणि विदर्भात उन्हाने अक्षरशः कहर सुरू केलाय. अमरावतीत तब्बल 41.8 अंश तापमानाची नोंद झाली असून देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून अमरावती पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षांनंतर मार्च महिन्यात तापमानाने 41 अंशाचा टप्पा पार केला आहे. विदर्भातील अमरावती येथे उष्णतेचा विक्रम नोंदविला गेला आहे. शहरात तापमान थेट 41.8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अमरावती अव्वल ठरते. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अमरावतीनंतर अकोला येथे 41.5 अंश तापमान नोंदविले गेले आहे, तर सोलापूर येथे 40.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
या यादीत कुर्नूल आणि राजकोट ही शहरे देखील आहेत. यावरून शहरातील टॉप 5 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 शहरांचा समावेश असल्याचे दिसून येते आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी एक वेगळाच अंदाज व्यक्त केलाय. उष्णतेचा कहर असतानाच राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 15 ते 18 वर्ष दरम्यान छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, बीड तसेच नागपूर, अमरावती आणि अकोला या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ SD सानप यांच्या मते सध्या वातावरणात अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहे. त्यामुळे आकाश स्वच्छ राहते आणि सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडल्यामुळे तापमान झपाट्याने वाढते. त्याचवेळी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात आर्द्रता वाढत असून ढग तयार होऊन वादळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यात एकीकडे उष्णतेचा चटका तर दुसरीकडे पावसाची शक्यता असे दुहेरी हवामान पाहायला मिळू शकते. आमच्या खिशातून A ग्रेडचा टॅक्स काढताना तुमचा हात थरथरत नाही, पण सुविधा देताना मात्र हात का गारटतात? रामपुरी कॅम्प आणि कृष्णानगरच्या जनतेचा प्रशासनाला थेट सवाल. हे बघा, हा कचऱ्याचा ढिगारा नाही, हा तुमच्या स्मार्ट सिटीच्या घोषणांचा कचरा आहे. दररोज डोंगरासारखा वाढणारा कचरा आणि त्यात जगायला मजबूर झालेले नागरिक, हाच का विकास? अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प, कृष्णानगर, सहकारनगर, सिद्धार्थनगर आणि समाधाननगर या भागात नागरिक अक्षरशः संतप्त झाले आहेत. तो यहाँ की साफ सफाई है, यहाँ तो हमने कोई 4, 5, 6 साल से कोई एक भी झाड़ू वाला नहीं देखा है। भाई कोई झाड़ू आके आज निकालना साथ में, ये हम खुद ही करते सब लोग। 5-6 जो भी घर है हमारे यहाँ के, हम सब खुद ही करते हैं यहाँ पे। साफ सफाई करते हैं, हमारी रोड की पूरी की पूरी साफ सफाई करते हैं। हम भी खुद ही करते घर की। कोई भी नहीं है आज तक हमारे यहाँ। ये एरिया का हाल देखो कैसा है, सब जाम हो गया है। इधर ये हाथ पे देखो, ये हाथ पे देखो, सब कचरा है। और कितने बार कई लोग आके गए, इसका कोई एक्शन होता नहीं है। नावानं समाधान पण वास्तवात अस्वच्छता, दुर्गंधी आणि नरक यातना असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. वाह रे प्रशासन! 4 वर्षे प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली तुम्ही फक्त खुर्च्या उभावल्या, कागदावर योजना, भाषणात विकास, पण गल्लीत मात्र कचऱ्यांचा डोंगर. आता शहरात नव्याने लोकप्रतिनिधी आले आहेत, पण नागरिकांचा सवाल आहे, गुलाबाचे हार घालून झाले असतील तर जरा AC काळातून खाली उतरा आणि गल्लीत या. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय ते फोटो काढण्यासाठी नाही, तर या घाणीतून शहराची सुटका करण्यासाठी. या संदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हरीश जामवाणी यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय की हा इशारा फक्त पत्र नाही, हा जनतेच्या सहनशक्तीचा शेवटचा टप्पा आहे. सिटी न्यूज चैनल के माध्यम से आदरणीय महापौर के तक ये संदेशा देना चाहता हूँ कि आप हमारे सम्माननीय है, पदाधिकारी है, हमारे लिए समाज के लिए गौरव की बात है। पर मैं आपको इतना ही कहना चाहूँगा कि पहले अपने वार्ड का स्वच्छता क्या पोजीशन है वो आप क्लियर कीजिए, बाकी फिर पूरे शहर की बाद में सोचिए। पहले जहाँ से आप चुन के आए उनकी क्या प्रॉब्लम्स है, जिम्मेदारी आपके ऊपर पूरे शहर की है, पर आपका वार्ड ही अगर स्वच्छ और सुंदर नहीं रहेगा तो शहर की क्या आप समस्या हल कर सकेंगे। चुना हुआ प्रतिनिधि हमारा है तो वो बहुत कुछ कर सकता है। अपने पावर्स को पहचानिए और उस पावर का उपयोग कीजिए। मेरा कहना यही है कि मैं भी 10 साल कारपोरेटर रह चुका हूँ और पावर क्या रहते हैं कारपोरेटर के, अपने पावर को यूज करो और प्रशासन के अधिकारी जो है, पदाधिकारी है, अधिकारी है, उनसे काम लो। मेरा इतना ही आपसे निवेदन है। घरपट्टी भरताना आम्ही एकदाही प्रश्न विचारत नाही, पण आता कचरा उचलताना तुम्हाला 1000 वेळा विचार करायला लावू. जर टॅक्स A ग्रेडचा आहे तर स्वच्छता Z ग्रेडची का? नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे. ऐका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनो, जर येत्या काही दिवसात हा परिसर कचरामुक्त झाला नाही तर लक्षात ठेवा, हा कचरा थेट तुमच्या कार्यालयासमोर आणून टाकल्याशिवाय ही जनता आता शांत बसणार नाही. लूटालूट थांबवा, काम सुरू करा. मैं रामचंद्र समवानी सिटी न्यूज़ की तरफ की ओर से मैं संदेश देना चाहता हूँ कि हमारे मोहल्ले में सबसे ज़्यादा गंदगी है, मच्छर है, मच्छरों का पूरा राज है और सफाई किसी भी प्रकार की हो नहीं रही।
हो रही जो वो धीमी गति से हो रही है और यहाँ पर जलन भावना के हिसाब से मतलब सफाई की जा रही है। ये भावना कभी किसी के मन में नहीं आना चाहिए। सच्चानंद सुंदरलाल मंगलानी, मैं आपके माध्यम से ये कहना चाहता हूँ कि जहाँ हम रहते हैं सहकार नगर में, ग्राउंड के आसपास बहुत सारी गंदगी, नशेड़ियों का जमाव, लड़के लड़कियों का जमाव, इस और विशेष ध्यान दिया जाए और साफ सफाई की और विशेष ध्यान दिया जाए। अमरावतीतील महानगरपालिका शाळांच्या विकासासाठी एक मोठी पायरी उचलण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरातील 5 मनपा शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या आणि भौतिक सुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या कामांमुळे मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला. ही विकास कामे अमरावती शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये करण्यात येत आहेत. सुलभा खोडके यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयांच्या निधीतून 5 मनपा शाळांमध्ये विविध भौतिक सुविधांची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा बुधवारा येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा हिंदी शाळा क्रमांक 7 विलासनगर येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा मराठी शाळा शेगाव येथे कंपाऊंड वॉल आणि वर्गखोल्या, मनपा शाळा वडाळी येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा शाळा नूरनगर येथे वर्गखोल्यांचे बांधकाम अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी कुदळ मारून तसेच नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिका शाळांनी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या अमरावती मनपा क्षेत्रात एकूण 63 शाळा कार्यरत असून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज निर्माण झाली आहे. खासगी शाळांच्या तोड सुविधा देण्यासाठी नवीन वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, वायफाय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये महानगरपालिका शाळांसाठी स्वतंत्र निधी मिळावा म्हणून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला आमदार संजय खोडके, मनपा शिक्षणाधिकारी तसेच अनेक नगरसेवक, शिक्षक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीत संत कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने संत कर्मादेवी यांची 21वी भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी अमरावतीतील बालाजी मंदिर चौक इतवारा बाजार येथून संत कर्मादेवी यांची 21वी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचा शुभारंभ माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, नगरसेवक दीपक साहू तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि संत कर्मादेवी उत्सव समितीच्या सदस्यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा, लड़वन को भोग लगे संत करे सेवा।
प्रतिवर्ष के अनुरूप इस वर्ष भी इस बुंदेलखंड भाग में माँ कर्माबाई की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जा रही है। माँ कर्माबाई इन्होंने पाथरी तेली समाज को या तेली समाज के लिए बहुत बड़ा त्याग और बहुत बड़ा मार्गदर्शन अपने आध्यात्मिकता के माध्यम से किया था। और जगन्नाथपुरी में आज भी जो खिचड़ी का प्रसाद प्रभु को जगन्नाथ जी को चढ़ाया जाता है वो माँ कर्मा की ही आध्यात्मिक शक्ति थी कि भगवान जगन्नाथ माँ कर्मा के हाथों से खिचड़ी खाने हमेशा आते थे। इस प्रकार हमारे समाज की आध्यात्मिक क्षेत्र में और समाज को एक नई दिशा देने का कार्य माँ कर्मा ने 1000 से ज़्यादा वर्षों के पूर्व किया था। उनके प्रति अपना कर्तव्य, उनका आदर्श लेने के लिए प्रतिवर्ष यह जयंती हम उत्साह से मनाते हैं। इस बार भी यह उत्साह से मनाई जा रही है और यह परंपरा कायम रखने वाले सभी कार्यकर्ताओं का मैं मनपूर्वक अभिनंदन और आभार व्यक्त करता हूँ। जय माँ कर्मा। यावेळी भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात शोभायात्रा मार्गक्रमण करत पुढे सरकत होती। शोभायात्रेत समाजातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अमरावती साहू समाज बुंदेलखंड की परंपरा को कायम रखते हुए जिस प्रकार आज पूरे देश में संत कर्मा माई की 16,900 के भी ऊपर जुलूस पूरे देश में निकाले जा रहे हैं, उसी तरह अमरावती साहू समाज के सभी सम्माननीय सदस्यों ने भी इसी परंपरा को कायम रखा है। पिछले 20 सालों से बालाजी मंदिर संस्थान के पास से यह शोभा यात्रा निकलती है, जिसमें मसानगंज, मधुबन चौक, बीजासेन माता मधुबन चौक, चेतनदास, रतनगंज, कड़बी बाजार होते हुए वापस से बालाजी मंदिर होते हुए साहू बाग में इस यात्रा का समापन होता है। हमारे बुजुर्गों ने यहाँ पर संत कर्मा माई का एक मूर्ति बैठाकर उस परंपरा को कायम रखा था और यहाँ उपस्थित जितने भी सदस्य, इन सभी सदस्यों और गणमान्य सदस्यों ने 20 वर्षों से इस परंपरा का शोभा यात्रा का शुभारंभ किया है और यह शोभा यात्रा का 21वां वर्ष है। संत कर्मादेवी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली जाणारी ही शोभायात्रा यंदाही उत्साह आणि भक्तिभावात पार पडली। कर्मा माता की जय। भक्त शिरोमणि साहू समाज की प्रेरणा स्रोत संत कर्मा माई की 1010वीं जयंती के उपलक्ष्य में आज हम साहू समाज की तरफ से एक रैली का आयोजन किया गया है। सभी समाज बंधु इसमें सम्मिलित होकर भक्त शिरोमणि कर्मा बाई की जयंती का शानदार शुभारंभ होने जा रहा है और सभी समाज बंधु को कर्मा बाई जयंती की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। कर्मा माता की जय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS कार्यालयावर 23 मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि सुमारे 17 ते 18 सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे आंबेडकरांनी सांगितले। नागपूरमधील कार्यकर्ते या मोर्चाचे नियोजन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आंबेडकर म्हणाले की मोदी यांची प्रतिमा मुद्रा मोदी ते मुजरा मोदी अशी बदलत चालली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्यावर टीका होत आहे। परराष्ट्र धोरणांवर बोलताना त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर उल्लेख करत रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारतावर दबाव असल्याचा आरोप केलाय। संरक्षण व्यवहारांबद्दल बोलताना फ्रान्सच्या डासॉल्ट एव्हिएशन कडून खरेदी करण्यात आलेल्या डासॉल्ट राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे। कृषी क्षेत्राबाबत त्यांनी सांगितले की अमेरिकन कृषी उत्पादनांना 0 टॅरिफवर भारतात प्रवेश दिल्यास भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। कापसाच्या बाजारभावावरही याचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच
विदेशी बँकांना भारतात अधिक मोकळीक दिल्याचा आरोप करत पूर्वी व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी आवश्यक होती असेही त्यांनी सांगितले. देशात समतेचे राजकारण होणे गरजेचे असल्याचे सांगत नागरिकांनी आणि तरुणांनी 23 मार्च रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 23 मार्चला नागपूरला RSSचं जे कार्यालय आहे या कार्यालयावरती धरणा म्हणा मोर्चा म्हणा आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आप पक्षाचे असणारे प्रतिनिधी, कम्युनिस्ट पक्षाचे असणारे प्रतिनिधी आणि एक 17-18 सामाजिक संघटना ज्या आहेत या सामाजिक संघटनांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की 23 मार्चला RSSच्या कार्यालयावरती मोर्चा निदर्शनं करायची, धरणे धरायची. भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी जी आहे ती मुद्रा मोदी ती मुजरा मोदी अशी झाली आहे आणि आता जगभर त्यांना डान्सिंग मोदी असं संबोधल्या जातं. मोदींमधला असणारा हा जो बदल आहे तो महत्वाचा आहे, कारण का त्यांचं नाव एस्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्यांचं पंतप्रधानापदी बसणं योग्य नाही. देशाला धोका आहे. देशाचं सार्वभौम हे धोक्यात आलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा धोक्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव एस्टीन फाईलमध्ये आल्यानंतर उलट सुलट अमेरिका सारखे देश हे करारनामे करतायत. उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की रशियाकडून आपल्याला याच्या अगोदर कच्चं तेल स्वस्तात मिळत होतं. अमेरिकेने सांगितलं घ्यायचं नाही. मुजरा मोदीने ते घेणं बंद केलं. आखाती देशाच्या युद्धाने पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाला, गॅसचा तुटवडा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फतवा काढला की 30 दिवसाची मुदत आम्ही देतोय तुम्हाला विकत घेण्याची रशियाकडून कच्चं तेल. आणि मुजरा मोदी पुन्हा रशियाकडून विकत घ्यायला लागले अशी परिस्थिती आहे. सार्वभौम जे आहे ते सगळं संपलंय. अमेरिका जे सांगेल ते आपण असं करतो.
राफेल सारखी विमानं जी आपण असताना घेतली त्याची किंमत दुप्पट आपण दिली, पण सिंदूरच्या युद्धामध्ये ही विमानं आंधळी झालेली आपल्याला दिसतात. त्याचा जो काही सोर्स कोड होता तो फ्रान्सने दिला नाही आणि म्हणून त्याची बघण्याची जी दृष्टी होती ती कमी झाली. येणारं काय आहे हे त्याला दिसलं नाही आणि म्हणून सिटिंग डक हा जो इंग्रजी शब्द आहे ते झालं, पाडण्यात आली. आणि पुन्हा आपण बघत असाल की तेच राफेल भारताने पुन्हा विकत घेतली. कशासाठी घेतली कोणाला खुलासा नाही. आमचा आरोप आहे की मुजरा मोदीने विकत घेतली याचं कारण एस्टीन फाईल मध्ये तर नाव आलेलं आहे, ते जग जाहीर आहे, पण एस्टीनचे असणारे धंदे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. लहान मुलं आणि मुली यांच्याशी जे क्रूर वागणूक, अनेक व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. अजूनपर्यंत मोदींचं नाव नाही, पण ज्या पद्धतीने असणारं करारनामे केले जातात आहे त्याच्यामधनं या एस्टीन फाईलमध्ये बरंच काही दडलेलं आहे मोदींच्या संदर्भात. आणि म्हणून मोदींना ब्लॅकमेल करणं हे सोपं झालंय अशी परिस्थिती आहे. 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजारपेठ ही जगातल्या शेतकऱ्याला खुली केली जाणार नाही. आणि करारनाम्यामध्ये आपण असं पाहिलं तर अमेरिकेचं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट हे 0 टॅरिफनी येईल आणि भारतातून जो माल जाईल त्याला 18% टॅरिफ लागेल अशी परिस्थिती आहे. कापसाला आत शासन 8,000चा भाव देते क्विंटल पाठीमागे. क्विंटलला 8,000 रुपये मिळतात. पुढच्या वर्षी अमेरिकेतला कापूस हा 6,000ला येईल. हे जे सगळे जिनर्स आहेत आणि त्याच्याच बरोबर ह्या ज्या स्पिनिंग मिल्स आहेत यांचं गठबंधन होणार. स्पिनिंग मिल कापूस आयात करणार, जिनरकडून ते जिनिंग करून घेणार आणि स्वस्त असल्यामुळे CCIला पूर्णपणे नुकसानात टाकण्याचा कारभार सुरुवात झाला अशी परिस्थिती आहे. नुसता कापसाच्या शेतकऱ्याचं नाही तर धानाचा शेतकरी जो आहे त्याची सुद्धा तीच अवस्था आहे.
गव्हाचा शेतकरी आहे त्याची सुद्धा तीच आहे. कडधान्याचा शेतकरी जो आहे तीच त्याची परिस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणं याला जबाबदार भारतीय जनता पक्ष, RSS हे दोन प्रामुख्याने आहेत. फक्त ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान होईल असं नाही, तर शहरी भागामध्ये हा जो नोकरदार वर्ग आहे, या नोकरदार वर्गाला सुद्धा प्रचंड मोठा फटका बसणार आहे अशी परिस्थिती आहे. आज परदेशी बँकाला भारतामध्ये त्यांचा व्यवहार सुरुवात करायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागते. आत्ताच्या ह्याच्यामध्ये फायनान्स सेक्टर म्हणजे अर्थ विभाग हा पूर्णपणे मोकळा केलेला आहे आणि विदेशी बँकांना इथलं मार्केट खुलं केलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बँकामधले असतील, कारखानदारामधले असतील, इथल्या कामगार वर्गाचं म्हणजे मेहनतीने काम करणारा कामगार आणि व्हाईट कॉलर कामगार हे दोघंही इफेक्ट होणार आहेत, बेरोजगारीच्या मार्गावरती जातील अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा दिला पाहिजे. रावेर तालुक्यातील वाघोड येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात नागरिकांना विविध दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सविस्तर माहितीनुसार रावेर तालुक्यातील खानापूर महसूल मंडळ अंतर्गत वाघोड येथे तलाठी कार्यालयाजवळील शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फैजपूर विभागीय उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. विविध विभागांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना यावेळी देण्यात आली. या शिबिरात नागरिकांना उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, आभा कार्ड, विशेष अर्थसहाय्य योजनेचे मंजुरी आदेश तसेच 7/12 आणि 8A यांसारख्या महत्त्वाच्या दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल, आरोग्य आणि ग्राम विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोर बाहुली शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास अपघात घडला. MH26V7557 क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन चालक उमाशंकर पारधी हे आपल्या 4 नातेवाईकांसह मध्य प्रदेशातील कुरई येथे औषधोपचारासाठी जात होते. दरम्यान चोर बाहुली शिवारात समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या UP 74T6687 क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली. या भीषण अपघातात सतनबाई पारधी यांच्यासह इतर 3 जण जखमी झाले. जखमींना तातडीने देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. दरम्यान धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून देवलापार पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली असून पुढील तपास सुरू आहे. मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, भाजप सरकार हाय हाय.
नागपुरातील संविधान चौकात गॅस सिलेंडर दरवाढ आणि टंचाईच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वाढत्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय. आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवर आन फुकणी बनव चहा असा मजकूर लिहिल्याने परिसरात खळबळ उडाली. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या फोटोवर लापता लेडीज असा मजकूर लिहून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेच्या महिला आघाडी, युवा सेना आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गॅस दरवाढ तात्काळ कमी करावी आणि सिलेंडर टंचाई दूर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. गॅस दरवाढ आणि सिलेंडर टंचाईच्या मुद्द्यावरून नागपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काळात या आंदोलनाचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिलेंडरचे भाव कमी करायला परत ये. भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप असतानाही पोलिसांनी सुरुवातीला फक्त एनसी दाखल केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आलाय. या प्रकरणामुळे लाखनी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार महाजन मोहल्ला परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास शेजारीच राहणारा आरोपी कुंदन गिरेपुंजे जबरदस्तीने दरवाजा तोडून आत शिरला. महिलेच्या आरोपानुसार आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यावर तिचा पती मदतीला धावत आला. मात्र त्यानंतर आरोपीने उलट तिच्या पतीवरच हल्ला करत छाती आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या झटापटीत घरातील लहान मुलालाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. घाबरलेले कुटुंब तक्रार देण्यासाठी लाखनी पोलीस स्टेशन येथे पोहोचले. मात्र एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही पोलिसांनी सुरुवातीला केवळ मारहाणीची एनसी दाखल केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून पीडित महिलेवर बयान बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिने केलाय. मी फिर्यादी राहणार लाखनी. गेल्या 3 तारखेला रात्रीच्या सुमारास आरोपी कुंदन गिरेपुंजे हा माझ्या घरात बळजबरीने प्रवेश करून मला अश्लील भाषेत शिवागाळ करून माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मला पलंगावर पाडले. पण त्याच क्षणी माझे पती मागून धावत आले आणि माझा कसाबसा बचाव केला. त्यावेळी त्याने मला सोडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या छातीवर बसला आणि त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही यातून कसेबसे सुटावलो आणि बाहेर पडालो. बाहेर पडून आम्ही पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दोघेही पती पत्नी आपला गुन्हा नोंद करण्यासाठी बोललो असता मला न बोलू देता फक्त माझे पतीचे बयान घेऊन त्यांना एनसी देण्यात आली आणि घरी पाठवण्यात आली. माझी कोणतीही तक्रार त्या एनसी मध्ये दखल करण्यात आली नाही. परत मी वरिष्ठाकडे इकडे तिकडे मदत मागण्यास 8 दिवसापासून एकसारखी फिरत आहे आणि तेव्हा चालून 10 दिवसांनी माझी काल स्टेशनमध्ये FIR दर्ज झाली. ते पण ते FIR मध्ये मला बयान बदलवण्याचा मानसिक प्रेशर माझ्यावर त्याचे कर्मचारी टाकत होते. बरं, मला एक सांगा, ह्या दरम्यान पोलिसांकडून किंवा महिला पोलिसांकडून तुमच्यासोबत काही असभ्य वागणूक झाली आहे का? हो, महिला पोलिसांकडून जा तुला जो करायचा आहे तो करून घे, तुझा पती त्या दिवशी उघडा आला होता ना, अशा प्रकारचे बोलणं मला बोलत गेले. आणि तू आपलं बयान का बरं म्हणजे चेंज करत नाही, आम्ही जसं बोलतो तसं तू बयान दे. मी का बरं देऊ सर? मी आपल्या मनाप्रमाणे बयान घ्यायसाठी मी सरांना म्हटलं, सरांनी नाही म्हटलं तर मी ताडतडीने स्टेशनच्या बाहेर निघाली. पण परत पुन्हा त्यांनी मला बोलवलं आतमध्ये आणि माझ्या मनाप्रमाणे FIR दर्ज केली. तरी पण मला याचं समाधान झालं नाही, कारण आरोपी आताही मोकाट सुटलाच आहे आणि फिरत आहे आणि त्याची मला मनामध्ये आणि माझ्या परिवाराला भीती निर्माण झाली. जर मला का नाही मिळालं नाही तर मी येत्या काही दिवसात पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करेन सर. पीडित महिलेने स्पष्ट इशारा दिला आहे की तिला न्याय मिळाला नाही तर ती टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडेल. आता मोठा प्रश्न असा उभा राहतो की एवढ्या गंभीर प्रकरणात सुरुवातीला फक्त एनसी का दाखल करण्यात आली? आरोपीला अभय देणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलेला न्याय मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. परिचय सांगा. माझे नाव भाग्यश्री हेमराज काशीकर, राहणार लाखनी. मी फिर्यादीची ननद असून
फिर्यादी ही माझ्याच गावामध्ये शेजारच्या मोहल्ल्यामध्ये राहत असून तिच्याशी 3/3/2026ला आरोपी कुंदन कोमल गिरेपुंजे याने अमानवीय कृत्य, राक्षसी कृत्य केले आहे. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कोणतीही अत्याचाराची नोंद न करता फक्त तिच्या पतीला NC दिली. त्या NC मध्ये तिचा कोणताही उल्लेख नाही. त्या संदर्भात फिर्यादीशी मी 5 तारखेला ठाणेदार साहेबांशी भेटले. ठाणेदार साहेबांशी त्या घटनेबद्दल शहानिशा केली. शहानिशा केल्यानंतर ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही 2 दिवस थांबलो. 2 दिवस ओलांडल्यानंतर परत ठाणेदार साहेबांकडे गेलो. ठाणेदार साहेबांनी चौकशीसाठी कॉन्स्टेबल पाठवले. कॉन्स्टेबलांनी अधुरी चौकशी केल्याने पुन्हा मी फिर्यादीशी ठाणेदार साहेबांकडे गेली असता मला तिथं कळले की आम्हाला कोणतेही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही आहे. तेव्हा आम्ही वरिष्ठांकडे गेलो. वरिष्ठांकडे अर्ज केलो. तिथून आल्यानंतर पुन्हा 2 दिवस वाट बघितली. 2 दिवस वाट बघितल्यानंतर फिर्यादीशी मी लाखनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी बयान स्वरूपात या फिर लेखी तक्रार स्वरूपात जे अर्ज नेऊन दिले तेव्हा माझ्या स्टेशन डायरीवर ते अर्ज घेण्यात नाही आले. त्या संदर्भात आम्ही ठाणेदार साहेबांकडे गेलो. त्यांना आम्ही OC मागितली. OC मागितल्यानंतरची तक्रार करताना फिर्यादीशीची वागणूक झाली ती एखाद्या आरोपीप्रमाणे होती. तिला मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. हे चुकीचे आहे. माझी प्रशासनाची हीच माग आहे की जी महिलांवर होणारे अत्याचार आहे, जे गैरवर्तणूक आहे आणि ती महिला जर अत्याचाराच्या विरुद्ध जे उभी होत आहे तिला जे आरोपीसारखी वागणूक देण्यात येत आहे आणि प्रथमतः जी महिला कॉन्स्टेबल आहे तिने त्या महिलेला समजून घेतलं पाहिजे. तीच तिला दबाव टाकत आहे आणि ती तिच्यासोबत अभद्र व्यवहार करत आहे. हे चुकीचे आहे. प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी ही माझी मागणी आहे. राजस्थानी संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा नखराली गणगौर उत्सव सुंदरकांड ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मंदिरापासून शांता भाभी यांच्या घरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत महिलांनी ईसर गौरचा बिंदोरा काढत वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरला जाजू, शोभा लड्ढा, रजनी आणि मंगल तापडिया यांनी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले. कार्यक्रमात हौजी आणि विविध मनोरंजक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी आपल्या अखंड सौभाग्य, कुटुंबाच्या सुखसमृद्धी आणि संरक्षणासाठी गौरल मातेकडे प्रार्थना केली. या कार्यक्रमात उपस्थितांनी थंड पेय आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद सुद्धा घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरला जाजू, शांताबेन, मंगल तापडिया आणि शोभा लड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढण्यास मदत होते. नखराली गणगौर उत्सवाने राजस्थानी परंपरेचा सुंदर वारसा पुन्हा एकदा जिवंत केला. आज हमारा ये राजस्थानी कार्यक्रम चालू है, गणगौर का बिंदोरा. इसमें सवागन स्त्रियां और शादीशुदा नवतिया और कंवारी कन्याएं ये 16 दिन गणगौर पूजती है. आज हम सभी सखियां मिलकर ये उत्सव धूम धड़ाके से मना रहे हैं. सब ये इतने आनंद विभोर हो चुके, हृदय से सब खुश हो रही है. ये प्रोग्राम ऐसे आजीवन चलता रहे. गौरा जी को विदाई देने को हम लोगों को बहुत दुख होता है. गौरा जी के बाद में 16 दिन महादेव जी धरती पर उतर के आते हैं जवाई के रूप में. तब सभी सालियाँ उनकी हंसी ठिठोली करती है और उनको कहती है, ईसर जी तो पेचो बांधे, गौरा मई पेच सवारी ओ राज में. ईसर तर साई छा मतवाई ओ राज, केवल पटा पटवाई ओ राज, केशरी गुरसाई. गौरल माता की जय.
नागपूरमधून एक मोठी राजकीय वादाची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री यांच्या पोस्टरवर अज्ञातांकडून काळे फासल्याचा प्रकार घडल्याने वातावरण तापले. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाचे पोस्टर खराब करण्यात आल्याने भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना नागपूर शहरातील कोराडी रोड परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचे पोस्टर येथे लावण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तींनी या पोस्टरवर काळे फासून ते खराब केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन करारे यांनी या घटनेचा निषेध करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत 3 दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्याचा अल्टिमेटम दिलाय. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा ज्या ठिकाणी CP साहेबांना यासाठी निवेदन देण्याकरता आलेला आहे, कारण की काल मॉडर्न स्कूल कोराडी रोड या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं एक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत असताना एक पोस्टर लागलेलं होतं भिंतीवर. त्या पोस्टरवर कोणीतरी काळं फासण्याचं काम केलेलं आहे आणि अशा समाजकंटकांनी ज्या कोणी माणसांनी केलेलं असेल अशा समाजकंटकांनी आणि जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात नागपूर शहरात, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आमचे आदरणीय आहेत, आमचे आयडल आहेत आणि सन्माननीय आमच्या नेत्याबद्दल कोणी असं काही करत असेल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही. हा भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि माझं विरोधकांना म्हणणं आहे की अगर त्यांनी कोणी असं केलं असेल तर त्यांना या सगळ्या इलेक्शनमध्ये जनतेने धोबी पछाड दिलेलीच आहे. त्यांना लढायचं असं त्याने बनटून आमच्याशी लढून घ्यावं, पण भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापि सहन करणार नाही. आणि आम्ही माननीय पोलीस निरीक्षक माननीय CP साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की आपण 3 दिवसाच्या आतमध्ये यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा ज्या चौकामध्ये पोस्टर लागला आहे 3 दिवसानंतर त्याच चौकामध्ये त्याच ठिकाणी धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असं निवेदन द्यायला आम्ही माननीय पोलीस कमिशनर साहेबांकडे आलेलो आहे. या संबंधित पोलीस स्टेशनच्या कोणा निरीक्षकांशी काही बोलणं झालं आहे का, कंप्लेंट केली आहे का, किंवा त्या माणसाचा ओळख समोर झाली आहे का काय? काय कोराडींच्या तो भाग कोराडीमध्ये येत असल्यामुळे अर्धा आम्ही तिथल्या PIशी बोललेलो आहे. त्यांनी एक अननोन पर्सनच्या नावाने त्यांनी FIR केलेली आहे, पण जरी त्यांनी FIR केली पण अननोन पर्सनच्या नावाने केली आणि तो विषय तिथं सुटता कामा नये. नाहीतर काही वेळा पोलीस कार्यकर्त्याचा थोडा हे असल्यामुळे कार्यकर्त्याचा जोर असल्यामुळे ते तात्काळ त्यावेळेस ते FIR घेऊन घेतात, नंतर त्याची चौकशीच होत नाही. आम्हाला तेच म्हणायला आलेलो आहे की अननोन पर्सनवर गुन्हा दाखल करून विषय सोडू नका. तिथले फुटेज चेक करा, फुटेज तत्काळ करून कोण असा समाजकंटक आहे, कोणी अशी हरकत केली आहे आणि याच्यावर CCTV फुटेज संपूर्ण परिसरातले चेक करून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, एवढीच निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय CP साहेबांना आलेलो आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सर्व धर्मांचा सन्मान करतात, मात्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात यांनी दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार काही युवक सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच संबंधित युवकांनी पोलिसांवरच दारू पिऊन असल्याचा आरोप केला आणि वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण होत असताना पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली. सदर प्रकरणात पुढील तपास करीत असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात यांनी दिली आहे. आमचे रात्रपाळी अधिकारी हे 1 वाजताच्या दरम्यान रात्रपाळी अधिकारी त्यांच्यासह स्टाफ हे 1 वाजताच्या दरम्यान 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग करताना निघाले होते. पेट्रोलिंग करत असताना हल्दीराम जवळून जात असताना मंगळवारी बाजाराच्या जे कट्टे बनवलेले आहे सिमेंटचे, त्या ठिकाणी एक 5-6 व्यक्ती दारू पिताना मिळून आले. त्या व्यक्तींना आमच्या अधिकारी आणि स्टाफने त्यांच्याकडे विचारपूस केली. तुम्ही ते कुठून आला आहे, तुमचा ॲड्रेस काय, तुमचं नाव काय, याबाबत विचारपूस केली. पण त्यांनी त्यांचं नाव, कुठून आले हे काही सांगितले नाही. त्यांनी उलट आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही दारू पिऊन आहात आणि तुम्ही आमच्याशी हुज्जत घालत आहात.
आम्ही दारू पिणे हा गुन्हा नाही आहे असं आरोपी ते 5 लोक सांगत आहेत. ते जिल्हा बिर्याणीच्या समोर जे बिर्याणीचं दुकान होतं त्याच्या समोर सिमेंटचे कट्टे आहेत, त्या ठिकाणी हे लोक दारूचे मोकळ्या बाटल्या पडलेल्या होत्या, त्या ठिकाणी ते बसलेले होते. त्यांना विचारपूस केली परंतु त्यांनी उलट उत्तरं देण्यास सुरुवात केली. त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन येण्याकरिता त्यांना विचारलं की तुम्ही पोलीस स्टेशनला चला, त्या ठिकाणी आपण सर्वांचं मेडिकल करू. कोण दारू पिलेलं आहे, पोलीस दारू पिलेली आहे की आरोपी म्हणजे इसम दारू पिलेले आहे, हे सर्व क्लिअर होईल असे आमचे अधिकारी त्यांना सांगत होते. परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांवरती धक्काबुक्की केली. तसेच पोलीस त्यांना गाडीमध्ये बसा असे सांगत होते, परंतु ते गाडीमध्ये बसण्याच्या कोणत्याही परिस्थितीत नव्हते, मनस्थितीत नव्हते. त्यांची मनस्थिती पोलिसांना अडथळा कसा आणता येईल ही त्यांची मनस्थिती होती. आणि ज्यावेळेस पोलीस त्यांना हाताला धरून गाडीमध्ये बसवत होते त्यावेळेस त्यांनी त्यांची डोक्यावरची पगडी स्वतः हातातून काढून जमिनीवर टाकली आणि असं सांगितलं गेलं की पोलिसांनी आमची पगडी उतरवली गेली. तसेच त्यांना पकडण्याचा, ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक दगड हातामध्ये घेऊन पोलिसांकडे मारण्याचा प्रयत्न केला. मारला नाही, फक्त मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नमूद इस्मांना पोलीस ठाण्यास 5 जण जे आरोपी होते त्याच्यापैकी 3 आरोपी हे पोलीस ठाण्यास आमचे पोलीस सोबत स्टाफच्या मदतीने घेऊन आले. त्या तिघांचं नाव आहे अमित सिंग परवेंदर सिंग भाटिया, दुसरा आरोपी आहे तरणदीप सिंग परवेंदर सिंग भाटिया, अनमोल सिंग महेंद्र सिंग भाटिया. सर्व हे राहणार आहेत प्लॉट नंबर 196 धम्मदीप नगर, कांजी हाऊस, बिनाकी, मंगळवारी, पोलीस ठाणे यशोधरा नगर या ठिकाणचे आहेत. या नमूद 3 आरोपींना पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आले आहेत. कलम 132, 191, 2, 296, 115, 2 आणि 351, भारतीय न्याय संहिता सहकलम 85 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा दाखल करून 3ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. आणि जे 2 आरोपी आहेत ते फरार आहेत. त्याच्यापैकी एका आरोपीचं नाव उघड झालेलं आहे, जगप्रीत सिंग परवेंदर सिंग भाटिया, आणि जो दुसरा आरोपी आहे तो अज्ञात आहे, त्याचं नाव सांगितलं गेलं नाही. कोर्टाने 3 दिवसांचा PCR दिलेला आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।